दिवसाची सुरुवातीशी बरोबर एका आश्रमामध्ये एक गुरु आपल्या शिष्यांना शिकवत असतात आणि शिकवत असताना एक ते प्रश्न त्यांना विचारतात की ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञान आपल्याला कुठून मिळू शकतं. आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केलं. कोणी सांगितलं खूप शिकल्याने ज्ञान प्राप्त होतं, कोणी म्हटलं की अनुभव जेवढा जास्त तेवढं ज्ञान प्राप्त होतं, कोणी म्हटलं की पुष्कळ पुस्तकं वाचल्यानंतर जितकी जास्त पुस्तकं वाचाल तितके तुम्हाला जास्त ज्ञान मिळू शकतं. आणि मग त्यांच्या गुरुने आजूबाजूला बघितलं आणि बाजूला एक मेंढरांचा कळप चरत होता आणि त्यांचा गुराखी मेंढपाळ जो असतो तो त्यांच्या बाजूला उभा असतो. आणि गुरूंनी त्या शिष्यांना सांगितलं की बघा त्या मेंढरांकडे बघा, ते कोणाच्या मागे जातील. आणि शिष्यांनी सांगितलं ते त्या मेंढपाळाच्या मागे जातील, कारण ते त्याला ओळखतात, त्यांना माहीत आहे की हा आम्हाला इथून घेऊन जाऊ शकतो. मग गुरुनी त्याला सांगितलं ठीक आहे, समजा तो जाऊन एका खड्ड्यामध्ये पडला मेंढपाळ, तर बाकीची मेंढरंसुद्धा काय होतील. तर शिष्यांनी सांगितलं हो, ती पण त्याच्याबरोबर खड्ड्यात पडतील. गुरुनी सांगितलं म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ज्ञान जे आहे हे असं मिळत नाही. ज्ञान जे आहे ह्याचं जे काही घडतं त्याचा तुम्ही तुमच्या मनामध्ये घ्या. पहिलं निर्णय घेण्याचा असेल, तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तो पहिला विचार तुम्ही मनात आणा, त्यावर विचार करा, त्यावर मनन करा आणि त्यानंतर ठरवा की कुठली गोष्ट चांगली आहे आणि कुठली गोष्ट वाईट आहे. हे ज्यावेळेस तुम्ही करता त्यानंतर तुमचं ज्ञान हळूहळू वाढत जातं. ज्ञान जे आहे हे अशामुळे तुम्हाला मिळतं. त्यानंतर जो तुम्ही निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढत जाते, चांगले निर्णय घेण्याची क्षमता वाढत जाते, त्यावेळेस तुमचं ज्ञान वाढत जातं. आपल्या जीवनालाही हे बऱ्याच प्रमाणामध्ये लागू आहे. आपल्याला वाटतं की आपण एका चांगल्या मेंढपाळाच्या मागे चालत आहोत. इतर अनेक आपले आयडल्स असतात, आपण ज्यांना असं मानतो की आपण चांगले, आपल्या दृष्टीने चांगले आहेत, एक आदर्श आपण त्यांना मानतो आणि त्याप्रमाणे त्याच्या मागे आपण चालतो. परंतु सर्वच मेंढपाळ तसे नसतील, सर्वच आदर्श तुमचे तसे नसतील. खऱ्या मेंढपाळाची वाणी ऐकायला शिका, म्हणजे देवाचं वचन वाचा, त्यावर मनन करा, प्रार्थना करा आणि त्या मिळालेल्या ज्ञानातून तुम्ही चांगला मार्ग निवडा. हे ज्ञान आहे. बघा, योहान शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 1 ते 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने चांगल्या मेंढपाळाबद्दल सांगितलं. उत्तम मेंढपाळ कोण आहे? बघा, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 10 अँड वर्सेस स्टार्टिंग फ्रॉम 1 to 16 ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तम मेंढपाळाविषयी सांगितलेलं आहे की उत्तम मेंढपाळ तो स्वतः आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं मी स्वतः उत्तम मेंढपाळ आहे. आणि उत्तम मेंढपाळ जो असतो हा आपल्या मेंढरांसाठी जीवसुद्धा देतो. आणि येशूने सुद्धा तेच केलं. सैतान ह्या लबाड मेंढपाळापासून आम्हाला वाचवावे म्हणून त्याने क्रूसावर आपले बलिदान दिले. प्रभू येशू ख्रिस्त जगिक मेंढपाळासारखा नसतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं जर संकट आहे तर जो चांगला मेंढपाळ नाही तो पळून जातो आणि त्या मेंढरांची दानादान होऊन जाते. त्याचप्रमाणे आपल्याला खऱ्या मेंढपाळाची वाणी ऐकायला शिकायला पाहिजे. खरा मेंढपाळ जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहान शुभवर्तमान ह्याचा 10वा अध्याय 4थं वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 10 अँड वर्स 4. आपली मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ऐकतात. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.